याच्यामध्ये मला असं वाटते की लज्जेची प्रकाष्ठा झालेली आहे. एका गृहराज्य मंत्र्यांनी एका गुंड माणसाला आणि ज्याचा भाऊ एक मोठा गुंड आहे या देशामधून फोर्स्ड पासपोर्टवरती पळालेला आहे अशा माणसाला हे सांगून की त्याचे विरुद्धचे गुन्हे निकाली झालेले आहेत, त्याच्यामध्ये तो निर्दोष सुटलेला आहे आणि विविध कारणे देऊन त्याला परवान्याची मंजुरी दिली, ही गोष्ट इटसेल्फ अतिशय गंभीर आहे. आणि पुण्यामध्ये कोयता गँग वॉर, मुंबईच्या नंतर पुण्यामध्ये गँग वॉर पसरलेली आहे, ही गोष्ट सर्वांना विदित आहे. आणि हा जो क्रिमिनल आहे, जो गुंड आहे, तो जरी कोर्टाच्या विविध केसेस मधून सुटला असला तरी आमच्याकडे एक बॅड कॅरेक्टर म्हणून कॅटेगरी आहे. बॅड कॅरेक्टर म्हणजे काही सणासुदीचे दिवस आले, काही ठिकाणी हिंसाचार किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली, त्यावेळी असे प्रकारचे बॅड कॅरेक्टर्स आम्ही पकडून आतमध्ये ठेवतो किंवा त्यांना त्याच्याकडून बॉन्ड लिहून घेतो. अशा प्रकारच्या माणसाला गृहराज्य मंत्र्यांनी शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतला, ही आपल्यामध्ये एक अतिशय गंभीर आणि लज्जास्पद गोष्ट आहे. मला असं वाटते की आता माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की त्याला लायसन्स देण्यात आला नाही, कारण बहुतेक तिथले जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी याचा विरोध केला असावा. ऑर्डर गेल्यानंतर सुद्धा आम्हाला सुद्धा अपील करण्याची परवानगी आहे, म्हणून त्यांनी अपील केली असावी की याला देण्यात येऊ नये आणि हा ऑर्डर शासनाने मागे घ्यावा, म्हणून त्याचा एकदा परवाना इश्यू झाला नसेल. परंतु अशा प्रकारचे गुंड, आता आपण बघितलं रोहित पवारांसोबत उभा होता, त्याच्यानंतर बरेचसे इतर नेत्यासोबत उभा होता. मी प्रिन्सिपल सेक्रेटरी होम डिपार्टमेंटमध्ये असताना मी पाहिलेलं आहे की बरेचसे मंत्री इलेक्शनच्या पूर्वी नामचिन्ह गुंडांना जेलमधून कशा बाहेर काढावे यासाठी स्वतः माझ्या चेंबरमध्ये येऊन विनंती करायचे, कारण की त्यांची फाईल आम्ही क्लिअर करत नव्हतो आणि ते स्वतः येऊन विनंती करायचे. एका राज्यमंत्र्यांनी, काँग्रेस पार्टीचे होते ते, आपल्याला बहुतेक कळेल ते, त्यांनी असाच निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ 150 परवाने, शस्त्र परवाने त्याच्या स्वतःच्या डिस्क्रिशनरी पॉवरच्या अखत्याराखाली दिले. मला एवढंच विचारायचे आहे, आमच्याकडे युनिट कमांडर लेवलवरती बरेचसे परवाने नाकारले जातात, त्याच्यामध्ये बरेचसे एक्स आर्मी ऑफिसर्स असतात, एक्स पोलीस ऑफिसर्स असतात, त्यांना सुद्धा मी परवाना नाकारतो. अशा लोकांचा विचार राज्यमंत्री करत नाही. असे हे जे गुंड आहेत ज्यांना राजकीय वर्दहस्त लाभलेला आहे, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, अशा लोकांना परवाना मिळतो, हा एक अतिशय लज्जेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक चांगला याच्यामध्ये वेळेवर त्यांनी एक आवरून घेतला हा केस. अदरवाईज म्हणजे अशा प्रकारचा गुंड जो इलिगल वेपन्स घेऊन आधी कृत्य करत होता, आता त्याला तुम्ही लायसन्स परवाना दिलेला आहे की तुम्ही जाऊन गुंडगर्दी करा.